मुखम करोति वाचा मुंडके परमानंद वाचो यम ब्रह्मा विष्णु
म्हणतो त्याचे गुरुचे ते नमस्कार या ज्याचे पाद ज्याचे गावी करावा वास यासी नसावे उदास म्हणून एक खूप जण साधू सज्जन मस्त करी माया ते नमस्कार आता धर्माचे पालन करणे पाखंड खंड याची आम्हा करणे काम गिरवाण व्हावे ना तसं कृष्णाचे मंदिर सर्वांना प्रस्तुत ऐकते ना कीर्तन रूपी सेवेला सुरुवात करण्याच्या अगोदर एक कसा परिहार देणं गरजेचं आहे. तो परिहार असा आहे महाराज की आपल्या शिरोळ नावाच्या गावामध्ये शिरोळ सगळ्या अंगानं खरंच मोठं आहे. हे ज्ञानाच्या बाबतीत मोठं आहे, संस्काराच्या बाबतीत मोठं आहे. आणि मला कशासाठी आवडते सांगू का, इथं भोजन पात्र आहे. आणि खरं सांगू का, काही नसलं तरी चालेल, ज्ञानोत्तर दशे करणाऱ्याला सुद्धा भोजन लागते. संतांच्या पायाच्या पुण्याईनं आणि इथल्या लोकांच्या पुण्य सामर्थ्यानं पवित्र असणारं हे गाव आहे. आणि इथं कधीच नाही, पण एवढ्या वर्षानंतर कीर्तनाला येण्याचा योग आला. आपण काय कीर्तन करायचं ते रामभाऊ पाटलाच्या कृतीकडे तर लांबणं ते दिसले पण नाहीत मला. तेच ते फोनवरच बोलणं होत असते आणि त्याला तुम्ही सांगितलं मी दांडी मारतोय त्याचा सारखं मला कळतं. दांडी कोण मारत असतो, जो महत्वाचा असतो तो दांडी मारत असतो. आपण बिन महत्वाची माणसं दांडी कशाला मारतो? त्याला खरी मुली करायची ना, आवडते येते ना, का आवडते येते ना, मी बोलते कळतं ना, ऐकू येतं ना क्लिअर. आपण काही कीर्तन काय नाही मला झालं होतं कसं, दिवाळीचा सण होता. दिवाळी म्हटल्यानंतर आपल्या दारात काही ते शिरकुट असतात, एरंड मला इतकं माहित नाही. तसं बघायला गेलं तर वारकऱ्याला दिवाळीचं विशेषत्व काहीच नाही मला. कारण का वारकऱ्याला काय विठोबाचे राजा एक कान पडला होता. कान पडलं तर कान दोन वेळेला पडतात. एक लग्न झाल्यानंतर कान पडला होता आणि कळत असताना सासूच्या लक्षात आलं कान पडल्या कारणाने कडई तरी झाली. सासून सुनेला सांगितलं म्हणजे बाई एक काम कर, जरा बाजूला जा आणि ह्या कढई खाली घालायला काहीतरी एखादा दगड घेऊन ये. तू माझ्यासारखी होती मला बाहेर गेली आणि गव्हापेक्षा बारका दगड घेतली. गव्हापेक्षा बारका करतो ना, आता त्याला वाटतं लागेल का? सासू म्हणली बा जरा मोठं घेऊन येतात. सून परत बाहेर गेली मोठा दगड आणायला. तिनं 5-6 जणी जास्त कामाच्या कट्ट्यावर बसलेल्या बघितल्या. काय बोलतो जास्त कामाच्या कुठं बसतात बघितल्या आणि त्यांच्या नादानं त्यांना जवळ बोलून घेतलं. सांगितलं जा चला म्हणे आपल्याला दगड आणायचं लांब तिकडे. ते काय अर्जुन वाढत ना तिकडच्या बाजूला गेल्या. कोणीतरी शेतकरी होता, त्यानं शासनाच्या विमा लागले तेव्हा
कुणाच्या खेकड्यात बसला नाही. काही दगड असे असतात महाराज, ती कुणाच्या हाताला लागत नाही. काय म्हणते चिंतामणी ना ती ज्ञानाच्या हाताला लागत नाही, अज्ञानाच्या हाताला लागत नाही. कीर्तन करा, प्रवचन करा, कथा करा, कशा कोणाच्या हाताला लागत नाही. मी दगडाबद्दल बोलतो, मी एवढं मनापासून हसायला लागला. असा हाताला न लागलेला एक दगड होता, त्या चौघी पांचांनी उचलून आणला आणि दारात ठेवून सांगितलं, आत्या हा दगड. या म्हातारीने बघितल्याने विचारलं, हा चुलीवर ठेवायला आणलाय का माझ्या? शेवटी म्हातारी स्वतः बाहेर गेली. महाराज तिने पाहिजे तसा दगड आणला, की ज्यानं कडेही चढणार पण नाही, ज्यानं कडेही उतरणार पण नाही. आज तुमच्या समोर जो दगड आहे ना तो तसाच आहे. हा काही ज्ञानाला काही मोठा नाही, त्यामुळे कडेही चढणार नाही आणि फार फालतू पण नाही, त्यामुळे कडेही पडणार पण नाही. आपण काही कीर्तन करणार नाही महाराज. कीर्तन ज्ञानी लोकांनी करायचं असतं. ज्यांच्या बुद्धीला प्रत्यक्षनीयता नावाचा गुण लाभलेला असतो त्यांनी कीर्तन करायचे असतात. त्यातलं माझ्याकडे काहीच नाही, ना चिंतन, ना मनन, ना अभ्यास, ना निधिध्यास, ना चांगले विचार, ना चांगला भाव, ना चांगली भूमिका, ना चांगलं गायन, ना चांगलं पाठांतर. तरी पण यथामत यथावकाश माझे भारत हे सद्गुरू तात्यासाहेब बाबासाहेब भास्कर महाराज आणि तुकाराम तात्यासाहेब भास्कर महाराज भाऊ जसं काही बोलण्याची अनुमती देतील नुसतं बोललेल्या तासाभरामध्ये बोलण्याचा प्रयत्न करेल. माझ्यावर देशमुख साहेबांचा संस्कार आहे. त्यांनी कायम सांगितले, पचन तेवढंच खायला घालायचं, उलटी पण होऊ द्यायची नाही, उपाशी पण राहू द्यायचं नाही. जो अभंग आहे महाराज, तो अभंग जगद्गुरु तुकोबारांचा गोड असा अभंग आहे. म्हणतात तर संदर्भ प्रकरणात नाही, पण तुकोबारा या भागाच्या माध्यमातून ज्ञानोत्तर दशेमध्ये जो भक्त जगत असतो त्या भक्ताच्या जगण्याचं जीवित कार्य अगदी सोप्या शब्दात सांगितलं. तसं बघायला गेलं तर ज्ञानोत्तर दशा म्हणायचं कशाला? एक गमतीचा विषय तुम्हाला सांगतो तुमच्या बुद्धीत पडण्यासारखा. पक्वता अलिप्त करणारी असावी का चिपटून ठेवणारी असावी, जरा कठीण आहे. एक वेदांतिक चिंतन असं आहे महाराज. वेद आम्हाला असं सांगतात की पक्वता अलिप्त बनवते. मुळात अलिप्तच आहे, पण अलिप्ततेची परत परत जाणीव करून देते पक्वता. बरं का, तुम्हाला पटण्यासाठी दृष्टांत देतो. आपण आंबे पाहतो, आंबे पाहिजे पाहतो. कच्चे आंबे झाडाची कधी अलग होत नाही, पिकलेले काय बोलतो लक्षात येते ना महाराज. मी मनाचं नाही सांगत, पिकलिया शेकर सावंतवाडी माहिती आहे ना तुम्हाला कोकणात. 2 डझन आंबे आणले मला, एवढे छान आंबे आणले आणि आणताना हरकून गेला घरी, कारण का एवढ्या पावसाळ्यात त्याला आंबे मिळाले. असा
श्रावण महिन्यात शिकरणाचे आंबे आणले त्यानं गाडीतच बायकोला फोन लावून सांगितलं म्हणजे एक काम कर म्हणे आज संध्याकाळी पोळ्या कर आज आपण शिकरण पोळी खायची. मला बायको हुशार होती तिने पोळ्या पण केल्या आहे ना आपल्या 5-6 मित्रांना बोलवलं कशासाठी काय करायचं होतं ना असे आंबे आणले बायकोच्या समोर करायला सांगितलं कर याचं शिकरण. आता सावंतवाडीचा आंबा तुम्हाला माहित आहे की नाही मला माहित नाही पण सावंतवाडी खेळण्यातल्या आंब्यासाठी प्रसिद्ध आहे. येते का लक्षात तुमच्या मी मनाचं नाही सांगत आहे मार्गांतर नाही आतल्या ज्या गोष्टी त्या परमार्थात बघायच्या असतात. वरच्या गोष्टीवर संसार चालत असतो संसाराला सगळं पूर्ण चालते हो. काय झालं हे महर्षी इथं बसले 21 मार्च 2019 मी त्यांना घेऊन बघायला गेलो. माझं काही लग्न लवकर ठरत नव्हतं बघायला गेलो म्हणजे काय बघायला गेलो तुम्ही सगळे बघूनच लग्न करायला संसारात तर सगळं वरूनच चालते. एक सांगू का जिथं ओतप्रोत प्रकाशन आहे त्याचं नाव संसार आहे जिथं ओतप्रोत आंतरिक आहे त्याचं नाव परमार्थ आहे. मी माझ्या मनाचं नाही सांगत आहे एरवी तरी पण सुद्धा छाप टाकत जाऊ आत सुद्धा नसता बाहेर तो तर खरपुतो तत्वता विटमुगा मृतदैसा शृंगारिला गाडो कीर्ती हारिला ना तरी कडू दुनिया मागिना गुळे पैसा तैसे चित्त शुद्ध नाही तेथे बोधू करील काही दर्शन देई पुष्पफळ काय करील वसंत काळ नाही निर्मळ जीवन काय करील सांगणे किती विचार करून ठेवले बघा. मला ज्ञान उतरलं म्हणजे ज्ञान उतरलं पण ज्ञान उतरल्यानंतरचं जगणं काय असतं एक सांगू का ज्याचं ज्ञान उतरतं ना त्याचं जगणं संसारासाठी असत नाही असतं संसारासाठी पण कोणाच्या संसारासाठी अवघाची संसार व्यक्तीने जे धारण करायचं असतं ना कशासाठी आपल्या माध्यमातून आपल्या समाजाचं स्वास्थ्य व्यवस्थित ठेवण्यासाठी आम्ही जे धारण करावं त्याचं नाव धर्म. भांडण काढणारा धर्म नाही, भांडण लावणारा धर्म नाही. तुम्हाला गंमत
कवा सरतय म्हणून ऐकलं ऐकायला नाही का जरा गोवा पडून यायचा कसं सांगतो लग्न नावाची क्रिया मला तिकडे लग्न होतात ना त्या लग्नामध्ये मी किती जणांचं धर्म पालन नाही बघायला भटजी काय करतो मला जेवण करतो वाढतो भटजी काय करतो पौरित्य करतो बरोबर आहे का नाही वरपिता वरमाई सगळ्यांना नमस्कार करत थांबलेले असतात आचार्य जेवणच काम करतो आमच्यासाठी पोटासाठी जी गिरेक असते एक पान मंडपात एक पाय म्हणजे किती जणांचं धर्म पालन होत असते बघा महाराज एक सांगू का महाराज व्यक्ती परत्वे स्थल परत्वे काल परत्वे स्थिती परत्वे आम्हाला जे अनुमोदनात्मक जगणं जगावं लागतं त्याचं नाव धर्म आहे ज्ञानवाणी इति कर्तव्याचा म्हणून सांगितलंय आमची इति कर्तव्यता काय ती इति कर्तव्यता म्हणजे धर्माचं पालन खूप आवश्यक त्यांचं धर्माचं पालन करायच्या अगोदर जरा दोन धर्म पालन बघूया पहिलं सगळ्यात महत्त्वाचं धर्म पालन म्हणजे ते आमचं धर्म पालन आमचा एक धर्म नाही कुठला आता मी मानायचा आहे मी आता लिंक काय धर्म तो धर्म नाही सांगत आहे हा मी कुठला धर्म सांगायला लागलोय जेने हा जीव दिला दान तयाचे परिव चिंतन जग जीवन नारायण गायन गुण तयाचे कृष्ण विष्णू हरी गोविंद या नामाचे निकल प्रबंध माझी आत्मचर्चा विषद कैसे माझ्या गुणगाने जे देशकाला ते विसरले कीर्तने सुखी झाले लोकीचा इच्छिताते अहो महाराज आम्हाला जन्माला घालत असताना आमचं एक धर्मसिद्ध स्वरूपात त्यानं आमच्या मारलाय कुठला मारलाय आयुष्याच्या साधने लय बोर वाटत नाही तुम्हाला कीर्तन बोर वाटण्यासाठी नसावं विनोद पण असावा पण विनोदात कीर्तन नसावं कीर्तनात विनोद असावं ताटात लोण सगळं लोणच्यात ताट बरोबर का पाण्याला तुला का पुण्याला पान ते योग्य भाऊ महाराज रानात गेले 4-5 किलोमीटर आत राहणार त्यांचं मेन रोडला गाडी लावली साधं आत गेली महाराज आणि तिथं गेल्यानंतर एक काटा बसला आणि खरं सांगू का काटा बसू नये बरं का मी काय बोलतो लक्षात येते ना कसं बोलताना करते नव्हतं काटा बसला की वाईट वाटतं काय बोलतो लक्षात येते ना नहुष नावाचा राजा आहे महाराज त्याला किती वर गेल्यावर काटा बसला म्हणून साधकाचा ग्रंथ कसा असावं आपण मीच केलं नाही म्हणून साधकाचं लग्न कसं असावं मला साधकाचं लग्न उदास असावं कशासाठी उदास असावं उदासाला काटा टोचण्याचा त्रास होत नाही काटा टोचण्याचा त्रास कोणाला होते ज्यानं धारण केले का नाही मी अण्णा मी दादा मी आप्पा हे आपण जे धारण केले ना मी अमका मी तमका ज्यानं धारण केले त्याला काट्याचा त्रास होतो ज्यानं धारण केले त्याला काटा त्रास
असत येत नाही. आता मी साजरी जाणले निसंग विकल्पना यांचा सोडलेला काम क्रोध हे जोडीने मान केला मोकळा. एक सांगू का मला, ज्यानं धारण केले त्याला सोडायची चिंता आहे, ज्यानं धारणच केलं नाही त्याला म्हणून कुठं नाही म्हटलं मी संतान घरची वेडी. लक्षात येते ना. जाऊ दे, आपला मुद्दा काय होता मला, दोघ जण जंगलात गेली ना, आता रानात गेली महाराज आणि एकाला काटा उचला. माझा मुद्दा कुठं चालला लक्षात घ्या. आमच्या देहानं धर्म पालन करायचंय. कुठलं धर्म पालन करायचंय? देहानं संसार करणे हे आमच्या प्रारब्धाचं फळ आहे. मी सांगू का, मला सरकारी नोकरी म्हणणार नसताना करायला लागते हे माझा आमच्या प्रारब्ध आहे. त्या अर्थाच येत नाही. तुम्ही एखाद्या मेडिकल मध्ये काम करत असेल तर अर्थाच येत नाही. तुम्ही शेतीचं काम करत असाल तर ते आमच्याच कर्माचं फळ आहे. हो, गेले कर्म झाले त्याची भोग आले. संसार नावाची गोष्ट कशी आहे मला, ते तू जरी म्हणशील तरी न देत तुम्ही टाळतो म्हणला तरी तुम्हाला टाळता येत नाही. मला काहीतरी केलं त्यांनी मला सांगितलं पोटाबद्दल गोळ्या घेतल्या नाहीत काय, मी गोळ्या खात आले पण अजून थांबलं नाही ना, कर्म चुकलं नाही ना. कोणाला अहो महाराज, कर्माते शंभू मानी आपण किती बळशील कर्मा घेणं. भगवान शंकर सुद्धा कर्माला, त्यानं सुद्धा कर्माचा त्याग केला नाही. एकदा तुकोबरा गेली होती, मला कर्मार्थ बाजूला काढा म्हणून देव म्हणले जमणार नाही. महाराजांचा आरोग्यच आहे, पण सोडवी जाताना कर्मापासून देवानं स्वतः कर्म भोगले. कर्म रेखा रेखा बाण लागला जगती कृष्णे सांगितले गोपांगना, हे नारायण प्रारंभ. जाऊ द्या, आमचा संसार आहे आमच्या कर्माचं फळ आहे. संसार करणं हे न चुकणार आहे, पण संसार कर त्या सच्चिदानंदत्वाला प्राप्त होणं हा आमचा धर्म आयुष्याच्या साधने. आणि कर्म सांगू का मला, ज्याला खरोखर जीवनमुक्त बनायचंय ना, त्यानं या देहाच्या आधाराने तो प्रयत्न करावा. देह सोडून नाही, देहाला टाकून नाही, देहाचं वर्जन करू नये. ती म्हणून जंगलात गेली, माझं रानात गेली, एखादा काटा बसला. कृष्णाचा वर्ष असते बरं, मी वर्जन करते ते काटा बसला. हो, आणि असा काटा बसला, काही काटा वंगा असतात. तो एवढ्या जोरात काटा बसला महाराज, असा खाल्लं बसला, वर्ण बाहेर ते तिथं बसलं. भावाला म्हटलं मला काही चाललं चालणार नाही. भाऊ म्हणला काय इलाज नाही, गेलं पाहिजे घराकडे, काटा तर काढला पाहिजे. ते ओढून थोडीसा काही निघता निघा, काही काटा लवकर निघत नाही. ज्ञानोबाची शब्द किती गोड आहे, विषय ज्ञान आहे किती. काही काटा असं असतं की जन्म गेला तरी पण निघून जात नाही. लक्षात आलं ना. काटा फक्त 2 ठिकाणी निघतो, एक देवाच्या सन्निधानात आणि गुरुच्या सन्निधानात, बाकी कुठंच निघत नाही. गुरुकडे संताकडे देवाकडे घालायचं मला, तिथं काटा निघतोय. आलो रडा लागलो, डोळ्यातून पाणी आलं. एवढं भयावया करायला लागलं. म्हटलं काय करतं रे माझा काटा तेवढा का, तो म्हटलं काढला असता. आता एक साधन कुठलं नाही ना. एक जवळ माणूस होता, त्याला म्हणजे काय काय काटा काढा, ते म्हटलं टिकाव आहे. टिकावा का दुसरा एक तिथे होतं, त्याला म्हणजे काय करे काटा काढा, ते म्हटलं खुरपा आहे. माझा मुद्दा लक्षात घ्या, आम्हाला मुक्त होण्यासाठी टिकावासारखं साधन घेऊन साधन लागणार असावं ना. आणि ते लागणार साधन आमच्या ध्येय अनुसरून असावं. माझा पिंड कुठलाय, माझा पिंड ध्यानात असेल तर मला नाम चालत नाही. माझा पिंड नामात असेल तर मला ध्यान चालत नाही. माझा पिंड साधनेत असेल तर मला वर म्हणजे हे नुसतं कर्मात अडकणं, म्हणजे पूजादी कर्मात अडकून चालत नाही. माझा पूजादी कर्माचा पिंड असेल तर मला आंतरिक साधनेत अडकून चालत. मी काय बोलतो लक्षात येते ना. पात्र पाहून या घरावा तो धर्म असे एक प्रमाण आहे, आणि पात्र पाहून या घरावा उपदेश असं पण एक प्रमाण आहे. 5 दिवसाच्या पोरगीला 50 तोळ्याच्या पाटल्या घातल्या बापाला, लाडकी म्हणून. तिला पेटतील का? तिने त्या कशा तोंडात टाकल्या, तिला माहित नव्हतं ना. म्हणून संतांचं कसं आहे बघा, अधिकार पैसा नाही, अधिकार पैसा येते का लक्षात. मी काय बोलतोय कळते ना. 25 वर्षाचं पोरग आहे, त्याला 25 पेंड्या पोचलू शकतात, पण 5 वर्षाचं पोरग आहे, त्याला 25 पेंड्याचा पिंडा देऊन चालेल का? म्हणून वारकरी तत्वज्ञान का श्रेष्ठ माहिती का महाराज, इथं कोणावर सक्ती केली नाही. तुम्हाला जे जया पाहिजे ते मुक्ती फुकासाठी आणखी एक प्रमाण लय भारी मला. मुक्तीचे हे स्थळ वया भाविका. काय झालं चिंतामणी यांना, एका गावात 2 साधक आहेत. एक लय खात्याला साधक आहे, एक नाम घेणारा साधक आहे. अगोदर उद्धार झाला खाणाऱ्याचा, आणि ज्याचा उद्धार झाला नाही ते रडत देवाकडे गेलं. म्हटलं काय देवा असं कुठं असतंय, सिद्धी करताय तुम्ही, आम्ही अखंड तुमचं नाम घेतोय, आमचा उद्धार नाही. ते नुसतं खाते, पंक्तीच पहिला इथं त्याचा उद्धार. अरे म्हणले त्यानं निसर्ग बुद्धीनं खाल्ले, तुला निसर्गपानाचं नाम घेता आलं नाही. कळलं का? टिकावाला रुपयाला काटा निघाला नाही. आता काय करावं म्हटलं, आमच्या पप्पाच्या सारखा तिथलं राहणार निघाला. त्याला म्हणते माझ्या
भावाला काटा उचलाय, काय करावं काय करावं हुशार होतं. तो म्हटलं एक काम करा, काटा कुठे उचलाय तर आमच्या झाडाला चल म्हणजे मला घेऊन. ती झाडाखाली गेली, ते झाड काट्याचं होतं, काही झाडं काटेले असतील. येते का मराठी लक्षात? आता तुम्हाला करायला लागले. त्याने दुसरा एक निवार काटा म्हणून सांगितला, तो काटा घ्यायचा. काटा कशाने काढ लक्षात आलं ना? ज्याला देहनिरसनात्मक बुद्धीनं जगायचं आहे ना, त्याला देहाच्या आधारानं देहनिरसन करायचं. हा आमचा धर्म सांगितला. आयुष्याच्या साधने देण्याची शरीरे. आमचा धर्म कुठला महाराज? या देहानं. किती छान सांगितलं. आठवीन पाय हा माझा नवस, आठवीन पाय हा माझा, आठवीन पाय
देवाचा धर्म आहे, हे लय मल्टिपल धर्म आहे देवाचा. किती धर्म आहे देवाचा? परित्राणाय साधना, परित्राणाय साधना, विनाशाय दुष्कृता धर्म संस्था. ऐसया काचा लागी अवतरे मी युगी, हे जाणे जो जगी तो विवेकिया, भक्ता राखे माया पासी, दुर्जनाचे संहार किंवा घेऊन या चक्रगदा. अगदी देव एक सांगू का, जीवाचं एकच काम आहे, देहानं देवाचं सन्निधान धारण करणं, हा जीवाचा धर्म आहे. तो आम्हाला जमत नाही, आम्ही प्रामाणिकपणानं पार पाडत नाही. देवाचे 3 धर्म आहेत, भक्ताचा प्रतिपादन करणं, धर्माचे संस्थापनाने वर्धन करणं आणि धर्माच्या आडव्या येणाऱ्यांनी बाजूला काढणं आणि कंटकांची. हे लक्षात, धर्मनीतीचा हा ऐकावा व्यवहार, हे देवाचं नाव आहे. गमत सांगू का, जीवाला जीवाचं काम व्यवस्थित करता येत नाही. कधी कधी देव पण स्वतःची काम व्यवस्थित करत नाही, म्हणून देव सारावे. तू म्हणशील देव कशी व्यवस्थित काम करत नाही, कारण एक सांगू का महाराज, गमत सांगतो तुम्हाला, देवाकडनं पण कधी कधी बायफर्गेशन चुकतंय. कसं चुकतंय? त्यानं म्हटलंय भक्ता राखे पायापासी, पण काही काही भक्तांनी अखंड जीवन साधना केली, त्यांना लवकर प्राप्त झाला नाही. उदाहरणार्थ सगर पुत्र, गंगा म्हणजे भगीरथानं गंगा केली, त्याच्या पूर्वजांनी साधना केली होती, पण त्यांना तो प्राप्त झाला नाही. त्याच्याकडून चुकू शकतं. दुसरी गोष्ट, त्यानं म्हटलंय मी धर्माचं प्रतिपादन करतो, पण महाभारतात त्याला गांधारीने विचारलेला प्रश्न आहे, तू आपल्या कवी माणूस ह्याला कुठला धर्म मानायचा? हे जरा असं असू शकतं. तिसरा एक महत्वाचा गोष्ट आहे, सगळी महत्वाची गोष्ट कुठली? पहिलं तुम्हाला सांगितलं परित्राण आहे साधू, दुसरं सांगितलं विनाशाची दुष्टता, धर्म संस्थापनार्थ आहे. या तिन्ही बाबतीत म्हणजे पहिली गोष्ट तुम्हाला सांगितली की कधीतरी त्याच्याकडनं तिकडं होऊ शकतं. ते कुठल्या बाबतीत झालं? साधकाच्या बाबतीत झालं. दुसरं कुठल्या बाबतीत झालं? धर्मात पालनाच्या बाबतीत झालं, संस्थापनेच्या बाबतीत झालं. आणि तिसरी महत्वाची गोष्ट, साधूंचा मानू दिवशी असं तू म्हटलंयस, पण जे साधू तुझ्याकडे आले त्या सगळ्यांना समाजात मानभ्रष्ट केलेस. मी माझ्या मनाचं सांगत नाही, देवा तुझा दास होता नाही बरे, बुडविली खरे होता चिंता माझी पंताची गाडी दे. म्हणून चिंतामणी यांना संसारात जर वाटून झालं तर उठून जायचं, मी बरोबर आहे. मी काय बोलतो लक्षात घ्या, संसारात भरभराट झाली तर ओळखायचं आपण बरोबर नाही. कारण का, मी माझ्या मनाचं नाही सांगत आहे. देहो तो पाहुणा आलाच्या घरा, त्याच्या कडे चिरा संसाराशी, देवाची टिकून करावे वाटो रे, आपण वेगळे राहो. लक्षात येते ना तुमच्या मनात? एकानं आपल्या गुरुला सांगितलं, गुरुजी तुमची माझ्यावर मोठी कृपा आहे, मी 4 मजली घर बांधतोय. गुरुजी म्हटले, आता माझ्याकडे येऊ नको. का म्हणे काय येऊ नको? आता तू माझ्याकडे यायचं लायकीचं राहिलं नाही. कारण का, एका मजल्यात होतं तर तुला मी दररोज उठून तू ध्यान करायला म्हटलं, तरी उठत नव्हता. आता तू 4 मजलं बघत बसणार, खानाला उठणार नाही, नाम घेणार नाही, साधना करणार. म्हणून गंमत सांगतो का महाराज, आपण हा वेगळे राहून गेली. एक जाता दृष्टांत सांगतो महाराज. एकाच गावात 2 माणसं आहेत, एक सावकार आहे आणि एक गरीब शेतकरी आहे. महाराज, गरीब शेतकऱ्याकडे एकच गाय आहे आणि सावकाराकडे 50 एकर जमीन आहे. दोघांनी पण देवाला मनापासून नमस्कार केला. आईसाहेब वर होते, आईसाहेब देवाजवळ बसल्या होत्या आणि आईसाहेबांनी देवाला सांगितलं, अहो देवा म्हणे माझे काय का. आणि खरं सांगू का, देव सुद्धा ऐकतो बरं का. मी काय बोलतोय का, देव सुद्धा ऐकतो. माने तिथं बिघडतो म्हणतात, अहो किती ऐकतो. एक तुळशी रामायणातला गोड प्रसंग आहे महाराज. प्रभू रामचंद्र एवढ्या भ्रांतीत गेले होते, त्यासनी कळलं पाहिजे तो सोन्याचा हार असेल का. बरं, हरणाच्या कातड्याची चुई घालायच्या म्हणजे तेवढा हलका आपण आहे का. मी काय बोलतो लक्षात येते ना. देव जर बायकोचा ऐकून सोन्याच्या हारामाटे मग जात असेल तर आम्ही मानिनी न महिना लागली पासून बायकोचा ऐकून ठेवली त्या बिघाडलं येते का मराठी लक्षात. सगळेच ऐकतात, अगदी मी सुद्धा ऐकतो. इथं आल्यावर तिला फोन लावून सांगितलं ना पोचलो म्हणून, कारण तिनं सांगितलं निघताना पोचल्यावर फोन करा. आपला मुद्दा तो नाही महाराज. मला काय सांगायचं फक्त मजेदार लक्षात घ्या. आईसाहेब म्हणले, अहो देवा दोन्ही भक्त तुमच्या समोर आले, मनोभावे प्रार्थना करते, काहीतरी आशीर्वाद द्या त्यांना. देव म्हणले, बघ देऊ का? हो देऊ. तू सांगावर मी नाही असं कधी झाले का? देवाने दोघांना पण आशीर्वाद दिला. जो मोठा 50 एकरवाला शेतकरी त्याला आशीर्वाद दिला, तो 200 एकर होते. म्हणजे गरीब शेतकरी होतो महाराज, त्याला आशीर्वाद दिला, तुझी गाई मरून जाऊ दे. आईसाहेब म्हणतात, काय देवाला काही न्याय आहे का तुमचा? तो म्हणला की तुला करायचं नाही. आणि खरं सांगतो तो बायकोला पण कळलं नाही. जे सांगे पिटिया वसुदेवासी, जे रसाने बंधू बलिभद्रासी, ते कुये अर्जुनासी बोलत असे. देवी लक्ष्मी एवढी जवळ येतं, पण तीही न देखील या प्रेमाचे सुख, आज कृष्ण स्नेहाचे बी गया ते जाती. तो बायकोला कळला नाही.
तुम्ही मला सांगा, देवाला बायको जवळची का भक्त जवळची? आपलं काय मत आहे? आपल्याला कोण जवळचं? बुवा जवळचा, गुरु जवळचा का बायको जवळची? काय म्हणताय आपलं? मला तर बायको जवळची. जवळची असण्यात काही वाईट नाही मला, जाऊ द्या. कोण अष्टावक्रांनी उत्तर दिले महाराज, भक्त हृदयात आहे, नवे नवे भक्ताची नाथ हृदयावर आहे. हृदय श्रीवत्सलांचन मिरवी भक्ताचे भूषण नाही त्याचा शीन सुख करीले नातेचे. भक्ताची पायाची लात आणि टाच टाचेचा खड्डा हृदयावर आहे. आणि आई साहेबांना केवढा मिळालाय? पाय लक्ष्मी विचारली महाराज. तुकोबारा गेले आई साहेबांच्याकडे, जे तुकोबारांना देवाला भेटायचं होतं, गडबडने गेले आणि पहिला गरुडाला भेटले. म्हणजे गरुड महाराज आमची देवाची गाठ घालून द्या. ते म्हणले आमचं एकच काम आहे, वज्जवट नाही. मग कुठं जाऊ म्हणले? तुम्ही एक काम करा, म्हणजे आई साहेबांच्याकडे जावा, त्यांच्या जवळ आहे. आई साहेबांच्याकडे गेल्या, त्यांनी सांगितलं आप मुली आज दैव समुद्राला आली, ते पाय धुवावे अशी पात्र झाली. आई साहेब म्हणले बाबा मी अखंड जन्मजन्मांतरी पुण्यही केल्या, पण त्याचं फक्त पाय धुया धरायचं, पायापासून माझ्या मापात आले, त्याच्यावर मी काही गावली नाही. मी काय बोलतो लक्षात येतंय ना? मग कुठं जावं लागेल म्हणले? तुकामणी शेषा. तिथे गेले, पण ते म्हणले माझं एकच काम, मी हातरून आहे, मी त्याला हलवून जागा करत नाही. मग हलवून जागा करणारा कोण? गुरु नावाचा ऋषी. येते का लक्षात? हे महात्म्यांचा अधिकार आहे महाराज. म्हणून देवाला कोण जवळचे? महात्मे जवळचे. माझं उत्तर काय सांगतोय तुम्हाला? 50 एकराचं 100 एकर उद्या म्हणे, त्याची काही करून जाऊ द्या. आई साहेब म्हणतात काय देवा पक्षपाती मला करताय? देव म्हणले तुला करायचं नाही. ती म्हणते कसं करायचं नाही सांगा मला. अगं म्हणजे 50 एकरवाला आहे का नाही, गेलं हिंसा आहे, ते प्रेमानं माझ्याकडे येते, त्याला काहीच नव्हतं, 20 गुंठ रान होतं, त्याला सरकारी नोकरी लावली, आता इथं 4.5 एकर रान झालं, त्याला चांगली तलाठी बायको पण मी निवडून दिली, देशमुख साहेब असा त्याचा चांगला खपेचा हात पण मिळून दिलाय, तरी पण ही अजून 4 व्हीलर साठी माझ्याकडे येते. 4 व्हीलर पण दिली, ते 3 एकर निघले, मला त्याला ग्रीन हाऊस घालायचं, त्यासाठी माझ्याकडे येते. हे त्याच मापाचं आहे. एकदा 50 100 एकर होते, ते पिकवत बसले, परत तिकडे येणार तेव्हा ते ठीक आहे म्हणले, म्हणजे हे तुम्हाला नको आहे. या गरीबाची गाई का मारली सांग? अगं तुला काय सांगतो मी रुक्मिणी, ते गरीब आहे खूप प्रेम करते, फक्त जरा गाईत ह्याचं मन अडकलं, थोडं गाईत मन अडकलं. एकदा ह्याची गाय पळून गेली की ह्याच्या जीवनात फक्त मीच असेल. येतंय का लक्षात? देवाकडनं म्हणजे कधीतरी चुकू शकतं. माझा मुद्दा लक्षात घ्या. जीवाला धर्मपालन परफेक्ट जमत नाही, देवही धर्मपालनामध्ये मागे पुढे होऊ शकतो, म्हणून शाप सहन केलाय. त्यानं शाप सहन करून आपण कधीतरी भास वाचावे. ते भास म्हणते त्यानं गांधारीचा शाप सहन केला, म्हणजे मेहरबानी केली नाही, त्यानं गांधारीची पोरं मारायसाठी सगळ्या गोष्टी टांगून ठेवल्या होत्या. मी काय बोलतो लक्षात येते ना? त्यानेही मान्य केलं की मी चुकलोय, जाऊ द्या, देवालाही जमत नाही. पण तिसरं जे धर्मपालन आहे महात्म्यांचं, वाढावया सुख या अभंगात ते सांगितलंय, ते कधीच चुकत नाही. संत महाराज कधीच या चुका करत नाही. त्यांनी स्वतःच्या जीवनामध्ये ज्या गोष्टी अनुपाल्य आहेत त्या कधीच चूक केली नाही, त्यात कधीच बदल केला नाही. वाढावया सुख, भक्ती, भाव, धर्म, कुळाच्या आणि विठोबाचे नाम, या 6 गोष्टींचा जगात प्रसार करणं, या 6 गोष्टींना उत्तमता देणं, या 6 गोष्टी मोठ्या करणं, याचं नाव धर्म, त्याचं नाव धर्माचे. येते लक्षात? मग तू गोबर आहे आमचा. तुम्हाला मला 9:15ची डेडलाईन दिल्या, वरती सांग घ्यायची का नुसतं भजन घेऊया? ठीक आहे, आपण जसं म्हणाल तसं. माझं एक मन नाही, तू गोबर आहे हे तुम्ही आम्हाला का सांगता? आणि मी कायम सांगत असतो, महात्मा विनाकारण बोलत नाही, माणसं विनाकारण बोलल्याशिवाय. एक सांगू का? अवाच्यवाद नावाचा एक सिद्धांत आहे शास्त्रातला.
नको तिथे नको तसलं नको त्यासाठी बोललं. पण महात्म्यांचं असं नाही बरं का, एका अक्षरात किंवा ती अक्षरे नव्हती ती एका ब्रह्मसाम्राज्य किंवा कारणाकारणी. अण्णा महात्मे कधीच विनाकारण बोलत नाही, माणसं विनाकारण बोलल्याशिवाय पालुपत नावाचा एक प्रकार आहे, तोंडात बसलेले वाक्य असतं. ते काय झालं, एक शेती करणारा शेतकरी होतो, त्याच्या तोंडात बसलं होतं राम महाराज. ते काय म्हणायचं, हाय की मला माहिती. काही लोकांची सवय असतात, हाय की मला माहिती. काहीच्या तोंडात शब्द बसले असतो आईला, म्हणजे मग ते पालुपत असतं, बसलेलं असतं तोंडात. ते प्रत्येक गोष्टी मला हाय की मला माहिती. झालं काही शिरोळ सारखं गाव आहे, त्या गावात एकाला पाऊस म्हणून घेतलं, फास लावून घेतात नाही की करून घेते. आणि काही लोकांचं मत असं झालं की खरोखर गेले, काही लोकांचं मत असं झालं की याला मारले. मी आवाजचे वाद सांगायला होते, उगं नाही ज्ञानोबरांनी लिहिलं अनंत वाचार शब्द आहे बघा महाराज. बरं एक सांगू का, देवविरीत बोलणं म्हणजे बरं नसेल. शंका निर्माण झाली, तुम्ही तरी साहेबांना फोन केला, साहेबांना म्हणजे कळत ना, साहेब गाडी घेऊन आले गावात, 4 तास हिंडत होती, पण सगळी शिरोवाली एकच बुद्धीची आहेत ना, कोण तयार झालं नाही. मारले का कोण सांगलं ना, सगळी म्हणायची गेले. पण साहेबांनी विचार केला घ्यायला मारले, कोण सांगणार. माने महाराजांकडे गेले, ते राम पाटणाच्याकडे गेले, की आमचं सत्संग मंडळ त्यांच्याकडे पण गेले, कोण तयार व्हायचे ते म्हणून त्यांच्याकडे गेले. आमच्या महर्षीकडे मानसिकांना कोण तयार व्हायला तयार नाही. साहेब भेटून मागे निघाले. जाता जाता ते आहे मला माहिती म्हणणार होता का, रानात पाणी पाजलं. शेवटचा खटाटा कशासाठी साहेबांनी हात पाडले, म्हणजे रामराव इकडे हे रामराव ते आलं परत मला, साहेब आलो का बोलली काय साहेब मला माहिती. साहेबांनी जरा बोलून झालं म्हणजे साहेब का कसा काय नाही म्हणजे तुमच्या गावात नामकाम का मेलाय, तो मारलाय का ते मेलाय तेच कळत मला, आहे की मला माहिती. ते मलाही तसंच वाटतंय, त्याला कुणी मारलंय ते कोण सांगा, आहे की मला माहिती, आहे तर बसा काय बोला लक्षात आलं ना. आवाजच्या वजन का नसावं महाराज, नको ते शब्द तोंडात का नसावे त्याचं कारण ते. आमच्या तोंडाचं एक सांगू का, एका महात्म्याचं एक वाक्य आहे. एका महात्म्यानं एका साधकानं महात्म्याला विचारलं होतं की माझी वाणी शुद्ध करण्यासाठी मी काय तप करावं लागेल. त्या महात्म्याने सांगितलं होतं बाकीचं बोलायचं होतं. मी काय बोललो कळलं ना, शब्द 3च आहे, बाकीचं बोलायचं बंद कर, बाकीचं बोलायचं बंद कर. म्हणजे काय बोलावा, जयाचे वाचे माझे आलाप, दृष्टिभोगी माझे चिरूप, जयाचे मन संकल्प माझा जीव आहे, विठ्ठलाचे नाम घेता झाले सुख, ओढावले मुख तुका म्हणे. येते ना लक्षामध्ये. महाराज विनाकारण बोलत नाही, प्रत्येक अभंगाला नवे नवे अभंगाच्या प्रत्येक शब्दाला कारण आहे, शब्दापाठीमागच्या श्वासाला कारण आहे, पुन्हा स्नेह पातळी मागा चालती अक्षरे प्रत्येक गोष्टीला कारण आहे. कोण तर विनाकारण बोलणारे नाहीतच महाराज. या अभंगाला पण किती काय महाराज आमच्या तुकोबारायचं मस्त असं कीर्तन झालं होतं, आणि कीर्तनामध्ये अभंग घेतला होता काम नाही साधू महाराजांनी अभंग घेतला होता, काम नाही. आता खरं सांगू का, व्यवहारात ज्याला काम नाही त्याला काय म्हणतात, काम. बरोबर आहे का नाही. पण व्यवहारात जे काम नसते ते काय करते, आमच्या एका मित्राचे वडील रिटायर झाले. रिटायर झाल्या मित्राने त्याची पानपट्टी घालून दिली. आता खरं सांगू का, 2 किलोमीटर रस्त्यापासून राम आहे तिथं पानपट्टी घातली, तिथं अजिबात गिराई नसते. मी म्हणलं काय म्हणून पानपट्टी घालून दिली असते, त्यात काय फायदा मिळणार आहे तुला, पण तुला एवढा पगार आहे. म्हणला मी फायद्यासाठी पानपट्टी घातलेली नाही. अण्णा जर घरात बसते तर घर बिघडले, रोज भांडण घालला येते. अण्णासनी रिकामं सोडून उपयोग, कुठे तर पायभूत असावं. ते काय बोललं लक्षात आलं ना. संसारात आणि व्यवहारात निकाल असणारी माणसं सगळे अप्रिया करतात. तुकोबारा यांना साधकाचा प्रश्न विचारला, म्हणजे महाराज तुम्ही काम नाही म्हणताय, म्हणजे तुम्ही निष्क्रिय झाला का, तुम्ही अक्रिय झाला का. साधकानं कीर्तनात प्रश्न विचारला की कायम सांगत असतो, काही लोक त्या समाजातली तुकोबारांचा धिक्कार करणारी होती, द्वेष करणारी होती, तुकोबारांना कमी लेखणारी होती, तुकोबारांना किंमत न देणारी होती. पण त्याच समाजात काही लोक अशी होती महाराज, ती जी तुकोबारांच्या पायाखाली स्वतःच्या हृदयाचा अर्थ घालायची, खूप प्रेम करायची. तीच माणसं आता सुद्धा आहेत का आपल्यासाठी प्रेम करायला. प्रेम साधकाला विचारलेला प्रश्न आहे, त्यामुळे उत्तर नाकारता आलं नाही. तुकोबारांनी त्या साधकाला उत्तर दिलं, काम नाही म्हणजे काय नाही, बाकी कुठलं काम नाही. मग कुठलं काम आहे ते दिलेलं उत्तर म्हणजे सेवेकरता निवडलेल्या अभंगाचं पहिलं चरणांनी वरतीचा अगदी पटकन
न्याय देऊन कीर्तन ऐकणं हे धर्मपालनच आहे. जाऊ द्या. तुकोबारायांचा धर्म मी तुम्हाला सांगितला. एकत्रित स्वरूपामध्ये जगात हितासाठी सुख, भक्ती, भाव, धर्म, भयाचार आणि विठोबाचं नाम या सगळ्या गोष्टी व्यवस्थित उत्तेजित बुद्धीनं करणं याचं नाव धर्म. मध्यापालनासाठी तैतरीय नावाची उपनिषद आहे. त्यामध्ये धर्मपालनासाठी धर्मपालन म्हणजे धर्मपालनासाठी 5-6 सिद्धांत सांगितले. शुची म्हणजे स्वच्छता, संध्या, स्वाध्याय, सेवा, क्षमा, दान, उद्योग ह्या गोष्टी म्हणजे धर्मपालन. त्यातली पहिली गोष्ट तुकोबारांची जीवनाला तपासून बघूया. पहिला शास्त्र सिद्धांत शुची. शुची म्हणजे स्वच्छ. आपण सगळे स्वच्छ आहोतच, बरोबर आहे की नाही? स्वच्छ नाही आहेत का? आपण हमाम, रेक्सोना, खरं सांगू का, साबणाच्या आंघोळीला परमार्थात किंमत नाही बरं. मी माझ्या मनाचं नाही सांगत. आंघोळी न लगे तोंड धुवावे येते लक्षात. श्री बालमामा नावाचे सर आहेत आपल्याकडे आत्मपूरला, खूप मोठा मान आहे. त्याने एखादा विचारलं होतं, तुम्ही आंघोळ करत नाही दररोज? ते म्हटले, बाबा दररोज पहाटे 4 वाजता मनकर्णिका तीर्थावर आंघोळ करतो. मनकर्णिका का आली कुठं असते येते ना लक्षामध्ये? तीर्था जाऊन धुवा काय केले, चर्म प्रक्षाळले वरी. मग किंवा बाबा सांगायचे तीर्थी धोंडा पाणी देवर रोकडा. म्हणून वरी वरी देह न पूजी ज्ञानोबारांचा सिद्धांत आहे. वरल्यावर आंघोळ करशील नाही तर नाही करशील त्याचा काय घेऊन बसलाय. एक सांगू का महाराज, आंघोळ कुठं करावी? आंघोळ कुठं करावी? येथ जीवे जरी नहाल आंघोळ कीर्तनात करावी, आंघोळ प्रवचनात करावी, आंघोळ आपल्या साधनेत करावी. आणि त्या आंघोळ सोडले भरत्या आंघोळ करायला लागलो. येते लक्षात. एक सांगू का महाराज, देहाच्या आंघोळीच्या प्रसादानं काय होईल फार झालं तर आपण काळ्याचं बोलवू, पण आतलं काय करावं मी काय बोलतो लक्षात येते ना? तुकोबारा किती स्वच्छ आहे महाराज, किती स्वच्छ आहे, किती स्वच्छ आहे. महाराजांच्या एका ठिकाणी म्हणते, संसाराच्या अंगी आवडीचं व्यसने आम्ही या कीर्तने शुद्ध झालो. येते लक्षात. तुकोबारांनी लिहून ठेवले, न देखीचे तोंड पिटाळाचे. तुकोबारांनी किती छान लिहून ठेवले बघा. एक सांगू का महाराज, परमार्थात आतल्या स्वच्छतेला किंमत आहे. ज्याला धर्मपालन करायचं आहे ना त्यांना अगोदर स्वच्छ असावं. मग कुठनं स्वच्छ असावं? आतून स्वच्छ असावं. आत जर स्वच्छ नसेल तर वरच्या संस्काराला किंमत नाही. ज्ञानोबारांचा शब्द किती आहे बघा, कडुदुधिया माखीला डोळे द्यायचा. तुकोबारा आतून किती स्वच्छ आहे बघा महाराज. कर्मठ माणसानी कुत्सित बुद्धीनं पाठवलेली बाई महाराजांच्या पायावर तिने डोकं टेकलं शेवटी. आणि महाराज काय म्हणतील, किती गोड प्रमाणे बघा महाराज. चिंतामणी मला सारखं बोलावं असं वाटतंय. जाई व तू माये पुढचं फार महत्वाचं आहे. आम्ही विष्णुदास तैसे म्हणजे कैसे. इंद्रा पडली भगे चंद्र झाला काळा, नारद चुकला झाला, मोहिनीच्या संगे भस्मासुर मेला, वली प्राण गेला. तैसे म्हणजे कैसे. आम्ही विश्वामित्रासारखं नाही, आम्ही एखाद्या स्त्रीसाठी साधना बुडवणारे नाही होत असं कोण म्हणतंय? तर तैसे शब्द किती आपण काय भारत विचार करण्यासारखा शब्द आहे. किती शुद्ध असतील बघा. एक सांगू का महाराज, एक स्त्री देही द्या सोडून धनांनी छत्रपती द्यायला आला होता, पण देताना पावती मागत नव्हता, तो मुक्त हस्तानं द्यायला होता. तरी सुद्धा तुकोबारा काय म्हणते, सोन्याचे पर्वत करवती पाषाण अवघे रानोरान. प्रमाण किती गोडा बघा. सोने रुपये आम्हा मृत्तिके समान माणिक पाषाण तुका म्हणे पैसा दिसतील नारी दिसाची परी. अहो महाराज, शब्दाची परमोच्चता किती गोड आहे बघा. वमनत्या मनी. खरं सांगू का महाराज, आपण जे वागतो ते हातात घेतो का नाही? काय म्हणते आपलं केलेलं आपण कुठे पिशवी ठेवतो ना. जी उलटी करायची योग्य आहे किंवा जे घेतल्यानंतर उलटी होते त्यावर खिशात ठेवतो का, पिशवी ठेवतो का, काय तिजोरी ठेवतो का, लॉकरमध्ये ठेवतो का? अहो महाराज संतांनीच लिहून ठेवलंय. विठ्ठल हे शुद्ध प्रपंचापासून उलटी करायच्या नाही त्यांनी तिथं ठेवलं होतं. जाऊ दे आपला मुद्दा तो आहे, ते किती शुद्ध आहे बघा. शुद्धता सांगत असताना ज्ञानोबारांचा एक सिद्धांत आता असतो, तो कडुदुधिया माखीला. वरच्या प्रक्रियेला काही फारशी किंमत नाही मला. हे काय बोलतो लक्षात येते ना. तुकोबारांची वरची प्रक्रिया असेल नसेल त्याच्याशी काही घेणे देणार, पण स्वतः तुकोबारा म्हणते अंतरीशी घेतो. हे काय झालं, जावई एखादी सासू जावायची कथा सांगावीच कीर्तन. जावाई सासूच्या घराला गेला, लग्न केलं ना. काय सुरुवातीला जावयावर प्रेम असतं. काही काही तासगावच्या जावई त्याचं म्हातारपणी पण प्रेम आहे, तो भाग आला काय काय बरं का, काय प्रेम असतं ते मला आठवतंय. म्हणजे माझ्या लग्नात मी सुरुवातीला जेवायला गेलो तेव्हा कुठला पाला खाऊन कुठलं नको असं मला झालं. आता परवा मी होणार घर माता लागला म्हणून गेलो, मी पाणी सुद्धा मागून घेतलं. पाणी गेलं 2 तासाने मिळालं. त्या रोजचं पाणी पिणारा माणूस आहे, ते मला डेऱ्यातनं मिळालं. एक सांगून हसू नका, संसारातली सगळी प्रेम प्रत्यंत भूत आहे.
म्हणून तुकोबाराने हे अप्रेम म्हणून तुकोबारांचा शब्द आहे. संसारातले सगळं नातं, सगळी नाती अप्रेमातले, प्रेमातली नवल. बाबा मला सांगा, तुमच्या लग्नाच्या पहिल्या दिवाळीला तुम्हाला जसं तेल लावलं होतं कसा कला होते का? जशी अनुभव घातली ते अहो माझंही तसंच आहे, तुमचं म्हणून नाही झालं. हे प्रत्यंतर म्हणून प्रेम आहे. जे बदलतं ते प्रेम असू शकत नाही मला. हा प्रेम कसा असावा, नाम आठविता सत्करित कंठी प्रेम वाढव पोटी. किंवा किती छान प्रकार आहे, कंठी प्रेम दाटे नैनी तीर लोटे, हे प्रेम असावं. जाऊ दे, ते जावई सासरवाडला गेलं महाराज आणि गेले ना सासून नवऱ्याला सांगितलं म्हणजे जावई शाकर आहे, श्रावण महिना आहे, काहीतरी घेऊन या गावा. म्हातारा विचारायला सायकल घेतली आणि सायकल पण येत नव्हती त्याला, सरळ विचारायला ढकलत पुत्र नदी मशीनला टिकली, तेव्हा कागद टाकल्यात गेलं. शिरोळ नदी आहे जयशिंगपुरात गेलं, बाजार कमिटीत गेलं. तिथं मावं काय आलं होतं, सकाळी लवकर कोण येत नाही. पण एक माझ्यासारखा भट्टू सोडे शेतकरी आता माने महाराज, त्याने कोडसुटी मुंबई काय लागलो. त्याला कळलं नाही का ह्याच्या दोन्ही डोळ्याचे 2-2 ऑपरेशन, एक शासनाच्या योजनेत आणि घरच्या पैशात, दोन्ही पण नॉट सक्सेस. दिसत नव्हतं त्याने कोडसुटी भोपळा आणला महाराज. बायकोला म्हणलाय बघ जावाई पण भोपळ्यासारखा आहे, त्याला भाजीला पण भोपळा आणल्या, चांगला मसाला मारून भोपळ्याची भाजी करून द्या. काय सांगा महाराज, तिनं काय त्या भोपळ्याला तेल काय लावलं, तूप काय लावलं, साखर काय घातली, एवढे सगळ्या प्रक्रिया केल्या महाराज. आणि जावयासमोर ताट आलं महाराज 11-12 वाजता. जावयानं ताटाकडे बघितलं. आता खरं सांगू का, जावयाचं ताट ते जावयाला नाही, बिल लागण्याचं काय असं ताट होतं महाराज. ताटाकडे जावयानं बघितलं आणि म्हणला या ताटात सगळे पदार्थ गोड आहेत, फक्त भाजी तेवढी तिखट असणार आहे, तेवढी भाजी पहिला खाऊ टाकूया म्हणजे गोड खायला मोकळं. अगोदर दुःख का अगोदर सुख असावं माणसाला. त्यांनी एका घासात भाजी खाऊन टाकली महाराज. खाताना कशी लागली, सगळ्या प्रक्रिया केल्या होत्या महाराज. प्रक्रिया केल्या नव्हत्या का, आधी होता वाग्या, त्याचा झाला वाग्या, त्याचा मुसळ जाईना एअरपोर्ट, आधी होती दासी पड्डेराणी किसी. मी काय बोलतो लक्षात येते ना, आधी होती भिकारी, मुसळ जातच नाही ना, म्हणून कधी तोंडानं सांगायचं नसतं की हा भक्त आहे म्हणून. आपले गुण सांगत असतात की काय जातीचं आहे. आणि महात्मे काय बघत असतात, महात्मे बोलत नाही पण महात्मे गुण निरीक्षण करत असतात. म्हणून आमचे देशमुख कायम सांगते, संतांकडे जात असताना गुणी भावनेनं जावं, प्रदर्शनानं जायचं नाही. एक लक्षात एवढं लक्षात आलं ना, एवढं आजच्या कीर्तनात एवढं जरी कळलं तरी पुष्कळ आहे. महाराज सगळे संस्कार केले पण कडू टाकलं, गोड कडू झालं, डोक्यात कडू झालं सगळं त्याचं. लका वाईट झालं. पण हे बघून सासूला वाटलं जावायला भाजी आवडते. तिनं लगेच आणून वाटलं. आता आपला सिद्धांत तुम्हाला माहिती, आपण आईचं ऐकणार नाही पण सासूचं मोठणार नाही. त्याला म्हणलं ही वृत्ती लोकीचे येते का मराठी लक्षात पडेल. त्याने महाराज दुसऱ्या घास भाजीचा खाऊन टाकला. सासूला वाटलं लई सावली वाटतं, ती पाटील घेऊन तिनं वाढावं त्यानं खावा असं आता चाललं होतं. आणि बोलता बोलता सासूबाई म्हणल्या जावई बापू तुम्ही सख्खानी चुलत भाऊ किती जण हो. म्हणलं आम्ही त्या भाजीत तर जगलो तर चौघ काहीतरी 5 जण. मी काय बोलतो लक्षात विषय घ्या सोडून महाराज. त्या भोपळ्यावर सगळ्या प्रक्रिया झाल्या होत्या. महाराज 1400 वर्ष प्रक्रिया करून घेत होता चांगदेव, कसा राहिला होता येते का लक्षात. प्रक्रियेने कधी शुद्ध होत नाही महाराज, 2 गोष्टीने शुद्ध होते. कुठल्या गोष्टीने शुद्ध होते, एक संतांची कृपा असावी लागेल आणि ते तितिक्षाजन्यासारखं असावी लागेल. तितिक्षाजन्य म्हणजे कशी, काय उद्धार
आमच्याकडे प्रतीक्षाजन्य साधना असावी लागेल. महाराज प्रमाण किती गोड आहे बघा. कन्या सासूयासी जावे मागे परतुनी पाहे तैसे वाटे माझ्या जीवा कधी भेटशी सुकन्या बाल माते गुरु शब्दले गोड आहे बघा. बस आपली आम्ही हुरूर शब्द कशाला हुरूर माहिती ना तुम्हाला. इथं बायको पण अशी लिहिलेली आहे ना. नाही म्हातारपणी बायको अजिबात बोलू नये. बायको म्हातारपणी आई असते. मी मनाचं नाही सांगत आहे. शैनस्य रंभा वजनस्य माता कार्यस्य मंत्री कामात मला ती म्हातारपणी आई नसते. ते एकाची बायको गेली होताच त्याचं पोट करायचं. त्या सुना एवढं छान खायला घालायचं महाराज. बायकोपेक्षा निगा राखली होती तरी पण याचं 5 किलो वजन कमी झालं 2 महिन्यात. त्याला हुरूर म्हणायचं. येते लक्षात. शेवटचा सिद्धांत सांगितलाय महाराज. जीवना वेगळी मासोरी तैसा गागा सासुरवासी मज पडिले दूरदेशी मज आठवे मानसी. बरोबर आहे ना. नको नको कष्ट होता चिंतामणी ना सुखाच्या शेजेवर असताना सुद्धा चंदनाची चोरी माझे सर्वांग पोरी दिनतैसी रजनी झाली ओ माय अवस्था लावली अष्टभोग भोगणे माते नाही चाड भक्ती प्रेम सुख गोड नेईन घे. लक्षात येते ना मला. जीवनातले सगळे भोग अतिशय उंच दर्जाचे असताना ते नगण्यवादाच्या मापात गेले पाहिजेत. याचं नाव तितिक्षा. याचं नाव हुरहुर. अशी जर साधनेची तितिक्षा असेल तर शुद्ध होतो बाकी शुद्ध होत नाही. धर्म पालनासाठी तुकोबारांची काय दर्जाची सज्जता होती महाराज. त्या काळात 65 लाखाची जहागिरी स्वतःच्या हाताने टाकून दिली. येते लक्षात. अहो महाराज वाईट होती टाकल्या. धन वाईटच होतं टाकलं जाऊ द्या. श्रीमंती वाईटच होती टाकली पण स्वतः जीवनभर कमवलेला गाथा सुद्धा कुणीतरी टाकायच्या निमित्त पाण्यात टाकला. हे ज्ञान आहे. त्याला तितिक्षा म्हणायची. कळलं ना. आम्हाला फक्त एकच माहिती की गाथा पाण्यात वर आला पण तो वर येण्यासाठी जी तितिक्षा होती ना जे 13 दिवस तुटणं होतं ना. 13 दिवस तुटलं होतं ना ते लक्षात येते. त्याला तितिक्षा म्हणायचं. येते ना लक्षात. ह्याची वाटे जे जे भेटे मुद्दा माझा लक्षात आला तुमच्या. ती तितिक्षा होती म्हणून स्वच्छ होते. संध्या स्वाध्याय सेवा क्षमा दान उद्योग कधी जमलं तरी करत होऊया. फक्त माझा एक मुद्दा मगाशी मी सांगितलं होता. संत धर्म पालनात कधी मागं पडत नाही. आणि माणसं धर्म पालन करत नाही. छोटा पुस्तक मला आवडणार सांगतो नाही. पद्माकर गोळीकरांचं मुंगी उडाले कृष्ण नावाचं एक पुस्तक तुम्ही वाचलं असेल. मी धर्मपालन म्हणजे आपण धर्म का पाळावा. आपण वारकरी लोक आहोत. साधकाने तरी धर्म पाळावा. जे पावलं धर्म म्हणजे भांडणारा धर्म नाही. आपण आपले विहित कर्म व्यवस्थित करावं. विहित कर्मासोबत एक सांगू कर मला. मुखात काम म्हणजे हातात काम मुखात ना स्वभावच कर्म नित्य कर्म. त्या दोन्ही गोष्टींना मनापासून न्याय देणं याचं नाव धर्मपालन. एक छोटा दृष्टांत सांगतो मला. धर्मपालन किती उंच दर्जाचं असतं. महात्म्यांना सुद्धा ते करावं लागलं. विषमबुद्धीनेही करावं लागलं. सर्वबुद्धीने पण करावं लागलं. त्यासाठी सांगतो आपल्याला ही 4 गोष्ट माहिती आहे. निवृत्तीनाथ महाराज ज्ञानोबराय सोपान काका आणि त्यांचं गतजन्म पण म्हणजे यांचा भूतकाळ पण तुम्हाला माहित आहे आणि यांचं परत उत्तरांगामधलं जीवनही तुम्हाला माहित आहे. हे काय होतं लक्षात येते ना. गरमट माणसाने किती त्रास दिला हेही माहित आहे आणि परत जगाने त्यांच्या पायावर किती डोकं ठेवलं तेही माहित आहे. त्याच्या जगाचा एक नियम आहे. या जगात चांगल्या माणसाला लईच त्रास होतो. काय मत आहे आपलं. आणि दुसरा एक महत्वाचा सिद्धांत सांगतो तुम्हाला. संत त्या पिढीला कधीच कळालं नाही. पुढच्या पिढीला कळालं. मी काय बोलतो लक्षात येते ना. म्हणजे त्या दंडकारण्याचा वैशिष्ट्यपूर्ण भाग आहे आणि तो वैशिष्ट्यपूर्ण गुण आहे. एवढा त्रास झाला पण काही चमत्कार घडले आणि त्या चमत्कारात जग आता काय झालं
त्या चमत्कार जगाला पायावर ओढणी घालायला लागले, नमस्कार करायला लागले, मान्यता पावले. फक्त ज्ञानाचं ज्ञानेश्वर महाराज झाले, निवृत्तीचे निवृत्तीनाथ महाराज झाले, सोपान काका झाले, मुक्ताई झाली. एवढं मोठं मान, एवढा सन्मान, एवढी प्रतिष्ठा प्राप्त झाली. काल काहीच नव्हतं, आज खूप काही मिळालं महाराज. हे सगळं झाल्यानंतर आयुष्यामध्ये चमत्काराला नमस्कार झाल्यानंतर ज्ञानोबारांनी एक स्वगत व्यक्त केलं की मला परत माघारी जायचं. हे पैठणमध्ये चमत्कार घडले. मागं जायला निघाले महाराज. पैठण करणं महिनाभर तुम्ही घेतलं होतं, खूप प्रेम केलं पैठण करणं. त्याच्यात बळवंत शास्त्री नावाचा एक महान महात्मा होता त्या काळातला. आम्हाला फक्त एकच माहिती की बामणाने ज्ञानोबारांना त्रास दिला, पण त्याच पिढीत एक बळवंत शास्त्री नावाचे ब्राह्मण खूप प्रेम करायचे महाराज. 13 वर्षे विठ्ठलपंत कुलकर्णींना कधी गादीचा स्पर्श झाला नव्हता, पण सगळं माहीत असताना सुद्धा गादीवर येऊन बसत होतं विठ्ठलपंत कुलकर्णींना बळवंत शास्त्रीने खूप प्रेम केलं महाराज. आणि एक महिना सव्वा महिन्यानंतर ज्ञानोबा जायला निघाले. जात असताना पैठणकरांनी बैलगाडी दिली महाराज. म्हणजे बैलगाडी घेऊन चला. ते त्यांनी नाकारलं, मग त्यांनी हट्ट केला, निदान थोडं तरी आमच्यासाठी घेऊन चला बैलगाडी. ठीक आहे म्हणजे गोदेच्या पलीकडे जायचो, पण कमी बैलगाडीतून जातो. पात्र कोरडं होतं महाराज. बैलगाडीमध्ये 4 पावलं बसली. पुढे नाथ महाराज आहे, पाठीमागं ज्ञानोबा आहे, पाठीमागं मुक्ताई आहे, सगळ्यात पाठीमागं सोपान काका आहे. सोपान पाठीमागंच असावा लागतो बरं का. त्याला साधनाचे म्हणायचे. सोपान म्हणजे जिना, सोपान म्हणजे साधना. ते गोदेचं पात्र आणि तो गाडीवान दादा पाठीमागं चालत होता महाराज. गोदेच्या पात्राच्या पलीकडे गेली. काय झालं तो प्रश्न? ज्ञानोबांना अचानक खुंदका आला. वारकरी कुणाला म्हणावं माहिती आहे का? त्याच्याकडे टचकन पाणी येतं नाही, आणि जो आलेलं पाणी लपवतो त्याला वारकरी म्हणतो. येते का लक्षात? ते ज्ञानोबांना असा खुंदका आला महाराज. घुमसून रडायला लागले. हा प्रश्न पडतो बरं. हे शांती सूर्य प्रगटेल असं ज्ञानोबांसमोर कसे दिसत असतील ज्ञानोबा, काय तेज असेल त्याच्यात. काय भाग्यवान माणसं असतील होती की ज्यांनी ज्ञानोबांना बघितलं. किती भाग्यवान माणसं असतील महाराज की ज्यांनी ज्ञानोबांच्या समोर बसून ज्ञानेश्वरी ऐकली. जाऊ द्या माणसांचं, काय भाग्यवान असतील की दगड की ज्यांनी ज्यांना ज्ञानोबांचे शब्द थडकले. अहो महाराज, ज्ञानोबांच्या पायाने पुरीत झालेली माती म्हणून तर आम्ही सोयाला जातो. निदान त्या मातीत एखाद्या गणामाला लागावा आणि यांचा उद्धार होऊन जावा. जन्मजन्मांचं दुःख आमच्या जीवनात निघून जावं, दैन्य निघून जावं. येते लक्षात? ज्ञानोबा रडताना कशी दिसत असते? मला प्रश्न पडतो, ज्याला झोळीमध्ये शेण घातल्यानंतर रुसून बसल्या ना, चांगली माणसं, सुंदर माणसं रुसल्यानंतर देखणी दिसतात असं असतं. मी माझ्या मनात नाही सांगितलं. सौंदर्य काल आजही उद्यान नावाचं खूप भावायचं पुस्तक आहे. त्यात सांगितले देखणी माणसं रुसली की देखणी दिसतात, आणखी देखणी दिसतात. ज्ञानोबा रुसल्यावर कशी देखणी दिसत असतील? आता रडायला लागले घरात. गाडी तर खाली उतरली रडत आणि एका दगडावर जाऊन बसले. काही सांगितलं निवृत्ती दादा रडतोय रे, काय झालं बघतोयस का? आता प्रसंग पूर्वीच्या सारखाच होता. पाठीमागं एक अर्जुन असा रथातनं खाली उतरलाय, गर्भगहित झालाय, डोळ्यातनं पाणी काढायला लागलाय, आणि एक कृष्ण हातात कासरे घेऊन त्याला उपदेश करतोय. आता सेम टू सेम कंडिशन आहे. नाथ महाराजांच्या हातात कासरे, खाली ज्ञानेश्वर महाराज रडते. नाथांच्या लक्षात आलं, त्यांनी अवघड असं भावकड्याला कासरे बांधले आणि खाली उतरले. जवळ जाऊ शकत काय झालं? का रडते? काय चुकलं का? कोण काही बोललं का? काय ना रडतेस? तसे नाथ महाराज जवळ गेले, तसे ज्ञानोबाला उठले, कडकड मिठी वाटली आणि निवृत्तीनाथ महाराजांच्या छातीवर डोकं ठेवून आमचं रडत ऐकताना हसत जगाला सांगतात. म्हणून एक सिद्धांत आहे बघा, मी माझ्या मनाचं नाही सांगत आहे. आपले अश्रू सुद्धा कदर असणाऱ्या माणसासमोर काढावे. इथे लक्षात? त्यानं लय भारी सांगितले, सोनं नाणं न मागता द्या, न कळणाऱ्या माणसाला द्या. ऐश्वर्य न मागता द्या, न कळणाऱ्या माणसाला द्या. द्या कथा कीर्तन न मागता द्या, न कळणाऱ्या माणसासमोर सांगा. पण आपलं रडू मात्र कळणाऱ्या माणसासमोरच व्यक्त करा. किती गोड सिद्धांत आहे की ज्ञानोबाराशी छातीवर डोकं ठेवून रडायला लागतात. डोळ्याचं जोरजोर झाला. नाथ महाराजांचं सगळ्यांनी झाली. खरं सांगू का, मला निवृत्तीनाथ महाराजांची खूप व्याप्ती, खूप अशी माझ्या अंतकरणात भरली मला. कारण का किती सहन केले त्याने. एक तो थोरला भाऊ गुरु देखत आई वडील गेले, देखत 18 विश्व दारिद्र्य आहे, देखत धाकटी भावंड गेली, शेवटी एकट्याला जाऊन समाधी केली जाते. आणि त्यात पण त्यांना तेवढा नाही वारकरी संप्रदायाला पण दिला. येते लक्षात? ते किती भूमिका बजावली त्यांनी. त्यांचंही अंतकरण सद्गतीत झालं होतं. त्यांनी डोळ्यावर हात फिरवला, ज्ञानोबांचे डोळे तुम्ही सांगितलं काय झालं सांगशील? ज्ञानोबा म्हणते, दादा मला एकाच गोष्टीचं खूप वाईट वाटतं. हे जग नमस्कार करते, आता पायावर ओढणी घालते, आपलं खूप कौतुक चाललं. हे कौतुक बघायला आई बाबा पाहिजे. आम्हाला कौतुकाचे दिवस यावे, तुमच्या जीवनात कौतुक यावं, तुमच्या जीवनात आनंद यावा. आम्हाला चांगुलपणाचं फक्त
त्याने आपली तोडून दिलं प्रभास देवताच्या ठिकाणी टाकून दिली. आणि खरं सांगू मला लेकराचं कौतुक आई वडिलांनी गुरु जितकं करतो कुठं दुसरं कधीच करायचं. ज्ञानोबारांचे सिद्धांत किती गोळ्या बघा पैसा स्वभाव माई विद्याचा अपत्य बोलले तरी गोडी वाचा तरी अधिकृती लयाचा उद्या 15 वर्षात पोरं लहान लहान भाषण करतील बघा गोबडच भाषण करते. त्या भाषणात तारतम्यता असत नाही, मागं असतं पुढं असतं, एक वाक्यात असत नाही, तरी आईला किती कौतुक असतं. मला प्रश्न पडतो कधी हा निरुत्तरित प्रश्न. ज्ञानोबारांचं कौतुक जर आईसाहेबांनी रुक्मिणी आईसाहेबांनी विठ्ठल पंतांनी बघितलं असतं तर काय वाटलं असतं. ज्ञानोबा तेच म्हणते की दादा हे कौतुक बघायला आता आई बाबा पाहिजे, त्यांना काय वाटलं असतं. आणि हे सांगत असताना ज्ञानोबा आणखी उंचून रडायला लागले. नाथ पण सद्गतीत झाली. गाडीची 2 भावंड बसली महाराज त्यांच्या डोळ्यात पाणी आलं. पण नाथांनी परिस्थितीवर नियंत्रण ठेवलं. नाथ कोणाला म्हणायचं जे सगळ्यांना नियंत्रित करतात ते नाथ. येते लक्षात. नाथाने परिस्थिती नियंत्रण राखली. ज्ञानोबारांचे डोळे म्हणजे सांगितलं त्यांना तुझं म्हणणं बरोबर आहे, तुझं म्हणणं मला पटतंय, पण जे झालं ते आपण बदलू शकत नाही. यद्गत्व निवर्तन ते तथा ते बदलताच येण्यासारखं नाही. पण आता तूच विषय काढला म्हणून सांगतो त्यांना एक काम करशील बोला दादा. आपल्या आई वडिलांचं जाणं घडलं ते अज्ञानानं घडलं. शिक्षा देणाऱ्यांचं पण चुकीचं नव्हतं, शिक्षा भोगणाऱ्यांचं पण चुकीचं नव्हतं, कारण त्यांना खरं ज्ञान माहितीच नव्हतं. लगेच ज्ञानोबा विचारतो मग खरं ज्ञान कुठे करा ते सांगते. त्यांना खरं ज्ञान मी सांगतो तिथे गीत येते ते खरं ज्ञान आणशील समाजासमोर करशील. या ज्ञानाच्या वाटा सगळ्यांसाठी नव्या तू कवेस ज्ञान. ज्ञानोबाने थोडा विचार केला आणि दादाला वचन दिलं हो दादा ते नाही कारण मी बोलेन बोला अरूपाचे रूप दागिन अतिंद्रिय परी भोगवीन इंद्रियान करेल. मग ज्ञानोबाने विचारलं दादा हे मीच का करावं. ज्ञानोबाने सांगितलं निवृत्तीनाथ मला सांगतात हा धर्म तुमचा, हा तुमचा धर्म, याचं एवढं पालन करशील. मी मग सांगतो महाराज दादांच्या आज्ञेला दादाने सांगितलेल्या धर्माला जाण्यासाठी ज्ञानोबाने अखंड ज्ञानेश्वरी लिहिली. आणि बसायदानाच्या अगोदर सगळ्यात शेवटाला एक ओळी घातली किंबहुना तुमचे केले धर्म कीर्तन सिद्धिने येत माझे जीवने आता विश्वात्मके देव येणे मागे पाठीमागे एवढी दुःख सहन करून त्याने आमच्यासाठी धर्माचं पालन केले, आमच्यासाठी ज्ञानेश्वरी आमच्या समोर आणली. आणि नसते आमच्या समोर तर आम्ही बरोबर अडाणी राहिलो असतो, बरोबर चुकीचे जगलो असतो. पण त्यांनी त्यांच्या धर्माचं पालन केले. आता आपण आपल्या धर्माचं पालन करूया. आपला धर्म म्हणजे काय देवाची वाणी वंशजवरी. आपला धर्म काय असोनी संसारी, आपला धर्म काय संसारी असावे असोनी नसावे. त्या धर्माचं पालन आपण करावं आणि करावं अशा अपेक्षा करतो. बरोबर 9:30 वाजले 7:30 सुरू झाले. बोलण्याच्या ओघामध्ये जर काही चुकीचं बोलत असेल तर तो माझ्या बुद्धीचा दोष, जे काही बरोबर बोलतो ते माझे मानप्रिय सद्गुरू तात्यासाहेब बाबासाहेब वास्कर महाराज आला तुकाराम तात्यासाहेब वास्कर महाराज भाऊ ज्यांचा माझा खूप मोठा प्रेमाचा होता की माझे गुरुवर देशमुख काका त्यांच्या चरणी झालेली सेवा तुम्ही सगळे भाग आणि परिस्थिती माझे एक कोणीच ओळखीचं नाही फारसं उभारलेलं होतं. नाव माहिती ते तेवढे माझ्या ओळखीचे 2 तास दोन्ही हातांना माझ्यासोबत वाजले त्यांच्या चरणी. तिथं आमच्या माहेरची माणसं आमची चिंतामणी यांना आहेत बरोबर शिरोध रत्नाची खाना महाराज आमची चिंतामणी यांना आहेत, बापसाहेब महाराज आहेत, वैदात आहेत, आमचे गाडगी यांना आहेत, मानसिंग नाव आहे. ती खरोखर खूप प्रेम करणारी माणसं आहेत महाराज. आमचे डॉक्टरीवाले दादा काय म्हणून दादा सगळी प्रेमातली माणसं आहेत. त्यांच्याही चर्चा आपण करतो. झालेली सेवा तुम्हाला सगळ्यांच्या अंतकरणामध्ये मार्गाच्या ज्ञान करतो. पवित्र अशी तुळशीची माळ असल्या गोड असा परमार्थ करा. आमचा असा अजिबात म्हणणं नाही की तुम्ही जगावर आनंदाचा वर्षाव करावा, तो करा नाही तर नाही करा, पण आपल्या अस्तित्वाने एखाद्याच्या जिभेवर साखरेचा छोटा कण फुटल्यानंतर जी गोडी निर्माण होते ना ती जरूर निर्माण करा. आमचा असा अजिबात म्हणणं नाही की तुम्ही जगावर अन्नछत्राचा वर्षाव करावा, तो करा नाही तर नाही करा, पण दारात आलेल्या भिकाऱ्याला दुःख द्यायला मागे पुढे बघू नका. आपला असा अजिबात म्हणणं नाही की तुम्ही साठवून जगू नका. उलट वारकरी तत्वज्ञान साठवून जगायला सांगतात. नका जरूर अंडा पोरे बांधा सोपे खूप साठवा. आणि खरं सांगू का साठवून जगलंच पाहिजे, फक्त सन्मार्गानं साठवा. आणि आपल्याकडे साठलेलं असल्यानंतर एखाद्या गरीब शेजाऱ्याच्या गरीब मुलीचं लग्न पैशासाठी तटलं असेल, एखाद्या गरीब शेतकऱ्याचं शेतकाम पैशासाठी तटलं असेल, किंवा एखाद्या गरीब शेजाऱ्याच्या गरीब मुलाचं शिक्षण पैशासाठी तटलं असेल, तर आपला हात आपल्या खिशाकडे कधी गेला ते आपल्या बुद्धीलाही नाही कळलं पाहिजे. तो परमार्थ तुम्ही करा नाही करावा अशा अपेक्षा करतो. झालेली सेवा आमचे माने महाराज राम महाराज त्यांच्या तुम्हाला सगळ्यांचे ज्ञान करतो. यातलं जे काही चुकीचं होतं तो माझ्या बुद्धीचं दोष, जे होते ते सगळं सद्गुरूच होतं, आपलं काहीच नव्हतं. नेते होते आणि कधीच ते करून घ्यावे कोणती होते. रामकृष्ण मना शेव.
Thank you.